श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी कोमल औशिकर तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर नक्की पहा. आज होता गुरुवार आणि आजपासून 21 दिवसांनी आहे गुरुपौर्णिमा. तर मी आज करणार होते 21 दिवसांचं पारायण स्वामी समर्थांचं. तर त्याची सुरुवात आजपासून करणार होते. सकाळीच माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि परीला मस्त रेडी केली. ही आहे माझी मुलगी परी. ती नर्सरीला शाळेमध्ये जाते. इंट्रो करून देते आणि खूप गोड आहे, खूप छान छान बोलती, खूप छान छान व्हिडिओ पण काढती. तर ती चालली होती आता शाळेमध्ये छान अशी तयारी करून. त्यानंतर मी घरातले कामं आवरून घेतले, कपडे भांडे झाडून पुसून. आज मला चारित्र्याचं पारायण करायचं होतं, स्वामी चारित्र्याचं. तर त्यासाठी मी सगळं घर स्वच्छ केलं होतं, सगळं आवरून घेतलं होतं. मग पोथी वाचायला बसले. त्यानंतर दुपारचे वाजले होते 12. तर नाश्त्यासाठी मी मस्त रात्री भात उरला होता, तोच गरम केला, सगळ्यांना दिला. आणि माझा पोथी वगैरे सगळं वाचून झालं होतं 1 वाजेपर्यंत. त्यानंतर मी परीची वाट पाहत बसले होते, केव्हा येईल केव्हा नाही. आणि असं देवाचं काही केलं ना, मन कसं असं प्रसन्न होतं. माझंही आज तसंच झालं. खूप दिवसांचं चालू होतं मला की मला पारायण करायचे पण समजतच नव्हतं केव्हा चालू करावं. पण आता गुरुपौर्णिमा आली आहे, म्हटलं आजपासून सुरू करावं. 21 दिवसांचं 21 दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाईल. आणि स्वामी समर्थांची जेवढी सेवा केली ना तेवढी कमी वाटते, असं तरी मला वाटतं. तुम्हाला सांगा नक्की काय वाटतं, तुम्ही करतात का पारायण? आणि मग काय, साबुदाणा, मामांचा उपवास होता माझ्या सासऱ्यांचा, तर त्यांच्यासाठी मस्त साबुदाणा बनवला होता. आणि परीला खूप आवडतो म्हणून परीसाठी थोडासा ठेवला होता. आणि परी यायचीही वेळ झाली होती, 1:30 वाजला होता. तिची वाट बघत बसले होते, केव्हा येईल केव्हा येईल. पोरं घरी नसले ना पूर्ण घर शांत होऊन जातं. काय करावं काय नाही काहीच करत नाही आणि करमतही नाही ते नसल्यावर. त्यांची सारखी बडबड चालू असते. तर तिचीच वाट पाहत बसले होते. हा आहे आमचा पॅसेज एरिया. तर इथे बघा कशा गाड्या वगैरे लावलेल्या आहे. आणि तुम्हाला जर माझा घराचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला पूर्ण होम टूर देईल. आणि माझ्या सासऱ्यांनी परीसाठी आणले होते स्कूलचे शूज, एक वेगळा आणि एक वेगळा आणला गेला त्यांच्याकडून. तर ते रिटर्न करायचे होते. 1:45 वाजता माझी पिल्लू घरी आली. ती गाडीतूनच बघते आहे मला, मम्मी 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 मम्मी. ती आली ना की मन माझं असं एकदम खुश होऊन जातं. तिचा चेहरा पाहिला नसता, शाळेतून आल्या आल्या तिचं चालू होऊन जातं मम्मी मम्मी मम्मी. तर येताना असा अवतार करून येते, जाताना कशी जाते. तिला ना शेंड्या घालायला खूप आवडतं, पण ती शेंड्या व्यवस्थित ठेवत नाही शाळेमध्ये, जे घालून देते अशा अवतार करून येते. पहा, आता आली आहे ना, आता घरामध्ये सारखी मस्ती करण माझी आणि तिची, सारखी मस्ती चालू होईल. मम्मी हे मम्मी ते, एवढं गोड बोलते ना, नक्की पहा तुम्ही. आणि ती आली का तिला भूक खूप लागते, शाळेतून आली का लगेच जेवायला पाहिजे राहतं. मम्मी तू हे केलं का, मम्मी तू ते केलं का, ते विचारते. आणि पहा किती छान गोड पद्धतीने ती बोलते आहे. आ गई मेरी बेटी स्कूल से। आज अभी हम कर रहे हैं कपड़े चेंज। आप करेंगे गंदा पाला, सुबह सुबह हम स्कूल जाएंगे बैठने बसून। हाँ, कपड़े चेंज कर लिए हमने। हमने कल चेंज कर लिया। अब हम डिनर नहीं लंच करेंगे। बाय बाय। बाय बाय। मग काय, थोड्याशा गप्पा मारल्या तिच्यासोबत. तिने मस्त जेवण केलं आणि त्यानंतर ती अशी गार झोपे गेली. शाळेमध्ये खूप मस्ती करते, मग थकून येते, थकून आली का अशी गार झोपे जाते. आता ती 4-5 पर्यंत तर काही उठणार नाही. त्यानंतर म्हटलं चला बाकीचे थोडेसे कामं आवरून घ्या. कपडे वाळून गेले होते, कपडे काढले, त्याच्या घड्या वगैरे घातल्या. मग 4 वाजले. 4 वाजले मस्तपैकी चहा केला, गरम गरम चहा घेतला. थोडंसं डोकं शांत झालं. त्यानंतर स्वामी समर्थांचे गाणे लावले, ते ऐकत बसले. ऐकून एकदम भारी वाटलं की विचारू नका. मनाला इतकी छान शांती लागली ना. असेच मी घरामध्ये हे स्वामी समर्थांचे गाणे सकाळी आणि संध्याकाळी रोज लावून ठेवते. आणि माझ्या परीचं असं झालं होतं, काय करत होती काय माहिती ती. मग काय 7 वाजले. 7 वाजल्यानंतर घेतला स्वयंपाक करायला. मस्त अशी वांग बटाट्याची भाजी केली आणि पोळ्या करायच्या होत्या. पीठ वगैरे मळून ठेवलं. आमच्या इथे ना गरम गरमच पोळ्या खात्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.